हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला गावाला पाणी भरायचं आहे. पाणी चालू झाले. गहू जास्त वाढल्यामुळं काही समजत नाही, त्याच्यामुळं त्या काडावरून शेवटच्या टोकाला जायला लागत आहे. तेव्हा समजत आहे पाणी भरलं आहे का नाही. गहू झाला बराच मोठा. टॉम्या गायला आला आहे. प्रत्येक टायमाला टॉम्या येते मागं नुकसान करायला. आता या चिखलातून पाण्यातून नाचन आता तो आला लगेच. टॉम्या निघतो घरी. टॉम्या कायला आलाय? पाणी भरायला आलंय का? गावाला काय पाणी भरून नाही झालं. मला लागली भूक. अश्विनीला बोलावलं होतं, आता ती देईन 12 तोपर्यंत मी जेवण करून येतोय. तू जेवली का? ती नाही जेवण करून आली. चला मी जेवण करून येतोय, मग ती जाईन जेवायला. चला मित्रांनो, जेवण करून घेतोय. स्वयंपाकामध्ये कोबीची भाजी, चपाती, वरण भात आहे. जेवण झाले माझं. जुलीला पण दिलं होतं जेवायला. तिच्या पिल्लांनी जेवण बिवण करून आता त्यांची चालली मस्ती. बाकीचे 2 कुठे गेले काय माहिती. एक जण खाते, एक जण मस्ती करून राहिलाय. चला पाणी भरायला जातं आता. अश्विनीला वरती लावतोय. किती सारे भरले ग? 3 सारे भरले. हां हां आपले गहू भरायचं आता. थोडं 3-4 वाफे राहिले होते, पण नेमकी लाईट गेली. आता लाईटीची वाट पाहायला लागल. कधी येते लाईट काय माहिती. एवढंच वाफे राहिले तर आता 3-4 बारीक बारीक. मोटरीची लाईट आली मित्रांनो. चला पाणी भरून घेतोय आता. राहिले 3-4 वाफे तेवढे. आपल्या इथला गहू भरून झालाय, पण मग 12 तिकडं वाळवलंय. अर्ध पाणी तिकडं खाली हरभराला चालू आहे. शेणमाळा जायचं आहे आता. तिकडं पाणी वळून देतो जरा. काय म्हणते ग? हा मला काम करायला बोलत होती, मी चाललो. महत्वाचं काम आहे माझं ते. तिकडं 12 वळून दिले, तो काय चाललंय? ये बसून द्या, ते बसून द्या. पाणी वळून दिले आपण. आता चाललोय घरी. तांबाट्यांमध्ये लावले ती बाजरी. पूर्ण बाजरीमध्ये पाणी जात होतं तिकडं माझं. इथे एक 12 चालू करून आता पाणी याच्यात वळून दिले. कसं वावर वळून होय ना आपलं. मित्रांनो घरी आलो मी, पण घरात कोणीच नाही. अश्विनी ते कुठे गेलेत काय माहिती. कालचा माझा पासारा, माझा उद्योग जसा आहे तसाच आहे. तो पण आवरून घ्यायला लागल. अश्विनी ते खाली शेतात गेलेत. तिकडं जाऊन पाहतो बरं आहेत का नाही. शेतावर पोहोचलोय मित्रांनो मी. अश्विनी आहे तिकडं लसणामध्ये काहीतरी करून राहिले. लसणात नाही, जशी मेथीची भाजी उपटो राहिली. मी मागून गपचूप जाऊन पाहतोय. तिला घाबरतोय मी. पाव बरं तिची रिॲक्शन काय होती. घाबरली ना. कायला घाबरली? म्हणलं काय झालं? वाघ आला होता मारायची. घाबरली नाही काही नाही म्हणते घाबरली. काय करू राहिली? खेळत झालं खेळून? झालं खेळून? अगं खाली आलते मेथीची मेथी टाकेल होती ना 3 साऱ्यांनी. कायला टाकली होती? ती आले मेथी जख माराय टाकली. ग बसा ना तुम्ही, निघा ना इथून. मी काय केलं तुला? आलेत मोठे तिकडून. हा ग तिकडून आलेत ना त्यांचं. चालय रे. काय चाललंय रिस? तू भाजी कुडायला आली? फोन बोलायला आली? तुम्हाला काय संध्याकाळी भाजी खायला भेटली म्हणजे वास ना. दादा ते कुठे? काय नाही त्या कुड्यात मला नाही सांगता येणार. मी मेथीच्या भाजीला तर फुलं आलेत. म्हणून त्या कुठून घे सुटली. तुला काय होत नाही, फुलं आलं वल्या सावड घ्या, शिजून जाते.
ते लई ना दररोज मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला आता. आता काय भाजीपाला आणि ती इड ना बाजार जवळ ना काही नाही यांनी कुठून रोज रोज नवीन भाज्या देते. मेथीचे पराठे काय करीन. या ना न्यायला. ते घेऊन नाही जाते कोणाला, कोणा फोन केला कोणाला म्हणते तुम्ही या घरी, तुम्हाला घरी आले होते तो घेऊन नाही येणार म्हणतात. अगं आता किती बरेच भाजी मेथीची फुलं येऊन गेलेत तुला. डाळ ते कुठे गेलेत काय माहिती. मग मी तेच करणार आहे म्हणलं मरू दे वाळत टाकील आणि इड नाही कोणी खाणार टाकील म्हातारा खाली घेऊन नाही का. खाली तर पूर्ण पाणी गेलंय का खाली. ते आपलं पेपर काढलं होते त्याच्यात पूर्ण पाणी गेलंय सारांमध्ये. हरभऱ्याला सोडलं होतं त्याला पाणी. काय पाणी टाकली का वल्ल्या भाजी सारखीच होते पण इड आज ते काय घाट भाजी खाते नाही. चला मित्रांनो आता मी पळतो इथून, कारण आशूने मला मेथीची भाजी खोडायला लावून राहिली. त्यापेक्षा वरती जातो घरी आणि कोंबड्या सोडून बसतोय निवांत. कोंबड्या सोडतोय आता, त्यांचा टाइम होऊन गेला बाहेर यायचा. सगळे गँग येऊन राहिले आता बाहेर. दरवाजा लावून घेतो पोलिट्रीचा, नाही तर पोलिट्री जाते त्या. कोंबडीला कायला जायचं आतमध्ये, अंड्या आली वाटत तिथे. बाकीचे लगेच आता गावामध्ये चालल्यात कोंबड्या. चला आता इथंच थांबवते थोड्या वेळ कोंबड्यांचं. अश्विनी आली मेथीची भाजी खुडून. किती आणली एवढी कायला आणली. मेथीची भाजी वाळू द्या का. कसुरी मेथी का? आईची कसुरी मेथी. घरची खेती असल्यावर लगेच कसुरी मेथी. मग काय फेकून द्यायचं का तेवढी भाजी? अजून राहिली तरी पण मला ना लवकर आवरायचंय ना. काय आवरायचंय. स्वयंपाक आजच्या आज आवरायचं म्हणून मी लवकर आवरायचं. कर ना मग स्वयंपाक. चला ना लाकडं आणायला जाऊ. कुठं. इकडं खाली. चला आता मेथीची भाजी नाही कुठं लागलं, नाही तर लाकडं तरी घेऊन येतो. नाही तर संध्याकाळी जेवायला नाही लागणार. लाकडं तर पाहिजे ना चुलीत घालायला तरी. हा चाल. लाकडं लाकडं इकडे एवढे महाग लाकडं पडलेत. एवढे महाग लाकडं पाहू शकतात इकडं, पण आपल्याला फोडताच नाही येते. मग मी फोडू? चाल चाल तुला देतो लाकडे. नाही तेच म्हणलं मी फोडू का? फोड ना मग. तू डेंजर आहे, तुला माहित नाही का. त्या दरवाजाला लाव, कोंबड्या येते ना आतमध्ये लवकर. पायता घेतलाय ना. पण तुटून गेली. तुला कुठं दुबायला जायचंय छापला घालून. शेतात फिरायचंय. पण मग मला ते ते तुटले ना. माझे चप्पल पाहिले ना. पुढे माझी चप्पल दाखवतो तुम्हाला. माझा डायरेक्ट बंद तुटून गेलाय. शेतात तो काय. ड्रेस दे इकडं. शेतात नाही काय बतावर. कपडे दिसणार नाही पाय. धर. चला चाल ना. कुठून येते मी तर खायला दिसणार नाही. तो बरोबर हाक ना आवाज ऐकून. तिथं थोडं असं होतं, माहिती आहे ना. हम्म. आंब्याला का किती बार आला आपलं. आंब्याला बराच बार आलाय, पण ते काय उपयोग नाही होणार. नाही ते सगळे वातावरणाने फुटून जाईल. बार बीर चांगलं. आंबे बिंबे आले बारीक काय रे. बरोबर ते काय म्हणते वारा सुटत आहे ना. वारा सुटला का गेला. कुठं तुतीची तू तुझे इथं नाही का. इथं नाही दिसते. चाल पुढं. आहेत म्हणून दिसून राहिले का. काय दिसा ना वल्लेच आहेत ते. चाल बरं पुढं. पुढच्याला पाहू बरं. नाही तर असं असं तिकडून निघून निघून चाल ना लवकर नंतर काढते. भरलेत. काटे बारणारच मग आता काट्यात आली म्हणलं.
खाली फांद्या आल्यात ना हा त्या सगळ्या तोडून टाकू म्हणजे नंतर वाळतील ना आपल्याला वाळले तर जाऊ कोराड घेऊन आले असते तोडले असते त्याला दादा लावायचा दादा नको नको तो पडन ते तो त्याला बोलावलं का तोच म्हणून मी तोडी घ्यायचा लावून हाताला हे आहेत ना बारीक बारीक काढे हे घे करा ना गोळा करा ना गोळा मी काय मला काही मी शोला आलो फक्त गोळा करा नाही आलो मग मला काय कोणी खात होता काही हे काही बाबा तुला धारला बिरला मग कोणी करायचं धर. दादा ते तुटणार रे. मकर काटे माकले मला तुम्हाला मागले तर मग आईच्या गावात हे कोणते काटे चिनू काटे कोणते म्हणते त्यांना या काटे काय माहित हा कोसाळ डोक्यात पैसा लागलाय ना कुठला नाही ना हे अशी लागणार अशी मग कशी लागत जरा थोडा तो मोबाईल द्या मी धरीत मी करा नाही नाही मी दुसरं पाहतो तू ते घे मी मोठे काढून आणतो लाकडं तुला पकी लाकडं तिथं मी आणतो काढून थांब तू ये तोड बारीक बारीक पकी तशी आपल्याला कोयता घ्या ना व्हायचा नको तर वेल हे करा ना म्हणजे तुम्हाला जास्त ताण नाही होणार ते वेल तोडा ना वरचा तोडू तोडू आजचा काम होई ना आपला आजचा नाही आता 2-3 दिवस त्या गेले त्या जाणारच ना अकोल्याला कोण बाबां त्या हा मग तेव्हा हे तोडून टाक फांद्या दुपारचे तुम्ही त्या काय लगेच वाढणार आहे मग ते वाळल्यावर सालता नाही येते तुम्ही तोडून ठेवा मग मी साळायला ये तोडून असं इकडे बाजूला वाढून ठेवले का म्हणजे मग मी साळील ना एकटी पहा लाकडं मग लाकडं मग आपल्याला काय करायचं काय मोठा गाव जेवण घालायचे तेव्हा तुला करायचं गॅसची टाकी भरून द्या म्हणते तर भरून देते मी द्यायची टाकी नको चुलीवरचा स्वयंपाक मग त्याच्यात काय हे आशांचा स्वयंपाक नाही त्याला मस्त खरखरीत हार खरं लागतो करीत मग आता मला लाकडं फोडायला हवी ती मग फोडा मग आता मी फोडू बाय माणसं कधी लाकडा फोडीतात का मग मग तेव्हा पाहिजे ना लाकडा फोडणारी मी तेव्हा तर म्हणायची मी फोडी ते लाकडं हा मला नाही गरज आली मा बापाच्या घरी मला जंगल जवळ होता तरी मी कधी चुलीवर स्वयंपाक नाही केला मग काय स्वयंपाक करीत होते गॅसवर तिकडून नाही ना गॅस घेऊन मग त्यांचा आडलाय पोरं द्या एवढी भांडी कुंडी द्या आणि गॅस द्या एक वस्तू तरी तुम्हाला जपता आले का त्यांनी दे नाही ना सगळा तर तोडून मोडून टाकलाय आता पाहिलं का लगेच कांडावले कसे काही झाला का आण ना तिकून काही झाला का तिकून आण हे काय नुसतं याला आहे करून काय घालू का बस का एवढ्यात काय होईल साधं तुमचं पाणी नाही ताप एवढ्या लाकडामध्ये सकाळचं पाणी सुद्धा स्वतःच तापणार नाही मग तर पक्का कडक कडक उकळी येईल पाणी लागत कशी घेत आजच्या भाजीचं काम झालंय मित्रांनो आपल्याला थोडे लाकडं भेटलेत कायचं काम झालंय आजच्या भाजीचा स्वयंपाकाचा हे द्या बरं खाली हे काय नाही हे बोटलं ना मोठं एवढं एवढं तर होईल ना काय हे जरा गाडी मला काय काय आणायला सांगते पोयता द्या मग हातात आणि तेवढी लाकडाने ते घ्या मग शर्ट चालते ते जाईन माखून मी धुईते तुम्हाला नाही धुवायला मला काय मी अजून माखून ठेवेल हा मागवा चला आता जातो लाकडे घेऊन घरी चला मित्रांनो लाकडं घेतलेत आपण फक्त घेतलंय लाकड तर घरी जरा जाते खाली पा खालीच पाहतोय चला मित्रांनो लाकडं घेऊन आलोय दाद्या घोडा घेऊन आलाय मस्त घोडा आणलं का दाद्याच्या लाकडं दाद्याने त्याच्या घोड्यावर लाकडं आणलेत त्याला नेला होता का याला उल्लवून गेला होता ना बरं बरं तुला न्यायला होता आवर तुझ्या घोड्यावर न्यालता नानी काही सांगते चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये